नमस्कार मित्रांनो, स्विंग ट्रेड मराठीमध्ये आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या आठवड्यात जर आपण बघितलं तर ओव्हरऑल मार्केटमध्ये एक पॅनिक होता, मार्केटमध्ये एक प्रेशर होता आणि त्यामुळे बऱ्यापैकी सेलिंग झाल्याचं आपल्याला इथं दिसून आलं आणि त्याचाच परिणाम जर बघितला तर निफ्टी 50 ही इंडेक्स जवळपास 2% करेक्शन झाल्याचं इथं चार्टवरती दिसतंय. तर जवळपास या 2 ते 2.5% जे काही करेक्शन झालं तर यासाठी आपण एक म्हणू शकतो की एका सेक्टरमध्ये जी काही न्यूज आली ते म्हणजे आय टी सेक्टरमध्ये आलेल्या एआयच्या न्यूजमुळे ओव्हरऑल मार्केट हे प्रेशरमध्ये होतं. आय टी इंडेक्स तर हे खूप जास्त प्रमाणात प्रेशरमध्ये होतं, पण त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये सुद्धा याचा इम्पॅक्ट हा बघायला मिळाला. पण मागच्या काही दिवसांमध्ये हे जी काही एआयची न्यूज त्याच्यानंतर त्यामध्ये असणारं फिअर आणि त्याच्यामुळे आय टी इंडेक्समध्ये आलेले जे काही सेलिंग आहे ते जर आपण बघितलं तर आजच्या व्हिडिओमधून हे एक आपण अनालाइज करण्याचा प्रयत्न करणार आहोत की हे जे काही आहे ना एआय मुळे जो काही सेलिंग झाला किंवा एआयच्या फिअरमुळे बरेच हे इन्व्हेस्टर असतील किंवा ट्रेडर असतील जे काही पॅनिक झालेत, तर त्या पॅनिक सिच्युएशन मधून आय टी इंडेक्स किंवा आय टी स्टॉक कधी बाहेर येऊ शकतील किंवा मागच्या आठवड्यात शुक्रवारी असं काही घडलंय का, शुक्रवारी असे काही इंडिकेशन्स आलेत का की आय टी स्टॉकमध्ये किंवा आय टी इंडेक्समध्ये करंट लेवललाच बॉटम हा बनू शकतो आणि इथूनच या स्टॉकमध्ये किंवा या आय टी इंडेक्समध्ये रिकव्हरी ही येऊ शकते. तर त्या सगळ्या इंडिकेशन्स बद्दल आपण आजच्या आय टी इंडेक्सच्या अनालिसिस मधून आपण बघणार आहोत, समजून घेणार आहोत. त्यामध्ये जे काही इंडिकेशन्स आहेत ना ते इंडिकेशन समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जर असे काही इंडिकेशन्स आले तर आपण समजू शकतो आणि आपले पोझिशन्स हे बेटर बनवू शकतो स्टॉक मार्केटमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. आय टी इंडेक्समध्ये जर बघितलं ना तर भारत आणि अमेरिका यांच्यामधलं जे काही ट्रेड डील झालं त्याच्यानंतर गॅप अप ओपनिंग झालं आणि त्या दिवसानंतर कंटिन्युअसली मागच्या शुक्रवारचा म्हणजे कालचा जो काही लो बघितला तर तिथपर्यंत जवळपास 22% करेक्शन हे बघायला मिळतं. आता एका इंडेक्समध्ये 22% करेक्शन, ते पण जवळपास 10 दिवसांमध्ये, हे एक ह्यूज करेक्शन समजू शकतो. आता यामागे जी काही एआय न्यूज आहे, एआयचं फिअर आहे, त्याच्यामुळे बऱ्यापैकी सेलिंग आलं, प्रॉफिट बुकिंग आलं किंवा एक फिअरमध्ये लोकांनी आपले पोझिशन्स कट केले असं आपण म्हणू शकतो. पण जवळपास 3 फेब्रुवारी पासून जर आपण बघितलं ना तर 3 फेब्रुवारी पासून आणि 12 फेब्रुवारी पर्यंत म्हणजेच गुरुवारपर्यंत जे काही ट्रेडिंग सेशन्स आहेत ते ऑब्झर्व करा. त्यामध्ये प्रत्येक दिवशी मग गॅप अप ओपनिंग असेल किंवा गॅप डाऊन ओपनिंग असेल तर प्रत्येक दिवशी इंडेक्स ही निगेटिव्ह क्लोज झाली, रेड कॅन्डल बनवली. फक्त शुक्रवारची जी काही इंडेक्स आहे त्या इंडेक्समध्ये मार्केट किंवा ही जी इंडेक्स आहे ज्या पॉइंटला ओपन झाली त्याच्यानंतर या इंडेक्समध्ये कंटिन्युअसली रिकव्हरी आल्याचं आपल्याला इथे दिसून येतं. आता यामध्ये बघा की इंट्राडे मध्ये जिथे ही इंडेक्स ओपन झाली त्याच्यानंतर जवळपास 4%ची त्याच दिवशी ही रिकव्हरी आली आणि 4%ची ग्रीन कॅन्डल ही बनवलेली आहे. म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये जो काही पॅटर्न होता फक्त सेलिंग सेलिंग सेलिंग, त्याच्यानंतर शुक्रवारी ही गोष्ट कुठेतरी विरुद्ध झाल्याचं आपल्याला इथं ऑब्झर्वेशन करून जर बघितलं तर ती समजून येईल. आता तुम्ही जर म्हणणार की ठीक आहे ग्रीन कॅन्डल झाली याच्यामध्ये रिकव्हरी आली, पण तुम्ही ओव्हरऑल इथे बघा -1.44% दिसतंय, म्हणजे ओव्हरऑल ती निगेटिव्ह क्लोज झाली. याच्यामध्ये असं काय आहे की याच्या आपण समजू शकतो की हे एक इंडिकेशन आहे. तर मग आपण तुम्हाला दाखवतो की 5 मिनिटाचं जर तुम्ही एक टाइम फ्रेम लावलं तर त्या दिवशी नेमकं काय घडलं शुक्रवारच्या दिवशी. इथे बघा, आता ही 5 मिनिटाची टाइम फ्रेम लावली आणि मी जर व्हॉल्यूम इंडिकेटर इथे ओपन केला. आता इथे पहिल्या 5 मिनिटात जर बघितला तर एक ह्यूज व्हॉल्यूम इथे आपल्याला बघायला मिळतो आणि लो पॉइंट जो आहे तर ह्या लो पॉइंटला पहिल्या 5 मिनिटामध्ये जे काही ट्रेडिंग झालं त्याच्यानंतर रिकव्हरी होऊन ग्रीन क्लोजिंग झाली पहिल्या 5 मिनिटाची कॅन्डल आणि या पहिल्या 5 मिनिटातच ह्यूज व्हॉल्यूमने इथं मोठमोठ्या क्वांटिटीज बाय करण्यात आल्या. आता गॅपडाऊन ओपन नंतर जे काही रिटेलर असतात, छोटे ट्रेडर असतात, ते फिअरमध्ये किंवा पॅनिकमध्ये इथे सेल करतात आणि जे काही ऑपरेटर असतात ते ऑपरेटर इथे नेमकं मोठ्या क्वांटिटीज हे बाय करत असतात. त्याचाच परिणाम जिथे मार्केट किंवा ही इंडेक्स ओपन झाली त्याच्यानंतर थोड्या पॉइंट्सने निगेटिव्ह ट्रेड झाला आणि त्याच्यानंतर कंटिन्युअसली ह्या इंडेक्समध्ये एक अपसाईड मुवमेंट आपल्याला बघायला मिळते आणि त्याचाच परिणाम काय झाला की एकूण 4%ची इथं इंट्राडे मध्येच रिकव्हरी ही झाली.
म्हणजे एक स्ट्रॉंग इंडिकेशन आहे की इथे गॅप डाऊन ओपन झालं, लोकांच्या मनात फिअर क्रिएट करण्यात आला आणि त्याच्यामध्ये ज्या ऑपरेटर्सला इथे क्वांटिटी बाय करायची होती त्यांनी पहिल्या काही मिनिटांमध्ये ह्यूज क्वांटिटी इथं बाय केलेली आहे. त्याच्या उलट जर मागचे सेशन्स बघितले ना तर इथे गॅप डाऊन ओपन झालं आणि कंटिन्युअसली इथे सेलिंगच आल्याचं आपल्याला बघायला मिळतं. ओके, आणि इथे जर कॅन्डल्स बघितला रेड मोठमोठ्या कॅन्डल आहेत म्हणून इथे ओव्हरऑल एक सेलिंग झालं. पण त्याच्या उलट इथे आपल्याला जे पिक्चर दिसतंय ना तर इथे खूप चांगल्या प्रकारे बाईंग झाल्याचं इथं अंदाज आपण लावू शकतो. तर हा झाला पहिला इंडिकेशन की 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती खूप चांगल्या प्रकारे आपल्याला इथं बाईंग ही दिसून येते. त्यामुळे कधीही छोट्या टाइम फ्रेम वरती जर आपण जाऊन बघितलं विथ द हेल्प ऑफ व्हॉल्यूम तर आपल्याला एक आयडिया येते की ऍक्च्युअल मध्ये खरोखर नेट बाईंग झाली की नेट सेलिंग झाली. तर हे पहिलं इंडिकेशन आहे. त्याच्यानंतर दुसरा जो इंडिकेशन आहे तर मी ते एक इंडिकेटर लावतो ते म्हणजे 52 वीक हाय आणि 52 वीक लो. आता या आयटी इंडेक्स मध्ये आपण ऑब्झर्व करण्याचा ट्राय करू की जेव्हा जेव्हा आयटी इंडेक्स 52 वीक लो ला असते आणि जेव्हा जेव्हा गॅप डाऊन ओपन होतो, फिअर असतो, त्यानंतर कंटिन्युअसली गॅप डाऊन ओपन करून कंटिन्युअसली इंट्राडे मध्ये त्याची रिकव्हरी होते, ग्रीन कॅन्डल बनते किंवा एक चांगल्या प्रकारे रिकव्हरी होते. त्यानंतर काय झालेलं आहे तर पहिली जी इन्सिडेंट आहे ना पास्ट मध्ये ते आपण बघूया. तर 7 एप्रिल 2025 ला काय झालं होतं तर या इंडेक्स मध्ये जवळपास 3 ते 4% गॅप डाऊन इथे नाही झालं, 6% किंवा 7% इथं गॅप डाऊन ओपन झालं. त्याच्यानंतर इंट्राडे मध्ये त्याच दिवशी जवळपास 4 ते 5% रिकव्हरी ही झाली. आता इथे झूम करून जर तुम्हाला दाखवलं तर इथे बघा इथे गॅप डाऊन ओपन झालं, त्याच्यानंतर सेम डे ला एक रिकव्हरी झाली, ग्रीन कॅन्डल झाली आणि पुढच्या काही दिवसांमध्ये जर आपण बघितलं त्या कॅन्डलच्या लो पासून जवळपास 25% ही रॅली आपल्या ह्या इंडेक्स मध्ये आपल्याला बघायला मिळाली. हा झाला पहिला इन्सिडेंट. त्याच्यानंतर जर दुसरा इन्सिडेंट आपण बघितला तर इथे अजून चार्ट हा लोड होतोय, तर त्याला मी रिलोड करतो. इथे मी परत एक आपलं जे 52 वीक हाय आणि 52 वीक लो इंडेक्स आहे सॉरी इंडिकेटर आहे ते लावतो. हे आपण 7 एप्रिलचा इन्सिडेंट 7 एप्रिलचा इन्सिडेंट बघितला. त्याच्यानंतर दुसरा जो इन्सिडेंट आहे तो म्हणजे इथे 17 एप्रिल 2023. इथे जर बघितलं इथे सुद्धा ही इंडेक्स गॅप डाऊन ओपन झाली होती. ओके, गॅप डाऊन जवळपास 4 ते 5% ही गॅप डाऊन ओपन झाली. त्याच्यानंतर गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर डाऊन साइड मुवमेंट दिल्यानंतर त्याच दिवशी चांगल्या प्रकारचं इथं रिकव्हरी आपल्याला बघायला मिळाली. म्हणजे डे लो पासून जर आपण बघितलं तर इथे सुद्धा 2 ते 3% ही रिकव्हरी झाली आणि 52 वीकलाच 52 वीक लोलाच हा जो काही गॅप डाऊन ओपन होऊन रिकव्हरी होण्याचा जो काही प्रकार आहे तो इथं किंवा जो काही सिनेरिओ आहे तो आपल्याला इथं बघायला मिळाला. त्याच्यानंतर लो पॉईंट पासून जर आपण बघितलं तर जवळपास पुढच्या येणाऱ्या काही दिवसात 21% ही रॅली आली आणि 52 वीक हायला सुद्धा ती इंडेक्स ट्रेड करताना आपल्याला दिसली. ओके, त्याच्यानंतर हा झाला दुसरा इंडिकेशन. म्हणजे जेव्हा जेव्हा 52 वीकला 52 वीक लोला इंडेक्स असेल स्टॉक असेल हा ट्रेड करतो, गॅप डाऊन ओपन होतो आणि कंटिन्युअस त्याच्यामध्ये इंट्राडे मध्येच रिकव्हरी येते, तिथे 99% चान्सेस असतात की तिथून ती इंडेक्स किंवा तो स्टॉक हा रिकवर हा होऊ शकतो. त्याच्यानंतर अजून जर आपण या इंडेक्स मध्ये ऑब्झर्वेशन केलं की मागच्या काही दिवसांमध्ये काय हिस्ट्री किंवा काय पॅटर्न हा रिपीट झालेला आहे तर 2015 पासून आपण जवळपास हे बघण्याचा प्रयत्न करूया विथ द हेल्प ऑफ 52 वीक हाय अँड 52 वीक लो इंडिकेटर. आता 2015 नंतर इथे 52 वीकला ट्रेड करत होता, त्याच्यानंतर ह्या इंडेक्स मध्ये एक चांगल्या प्रकारचं करेक्शन आलं. त्याच्यानंतर पहिल्यांदा इथे 52 वीकला इथे टच केलं, इथे सेकंड वेळेस 52 वीकला टच केलं, त्याच्यानंतर 52 वीकला टच केल्यानंतर इथे जवळपास 15%ची एक रिलीफ रॅली आली. तसाच काहीसा इन्सिडेंट इथे झाला, इथे 52 वीकला टच केलं, त्याच्यानंतर 52 वीकला टच केल्यानंतर इथे जवळपास
इथे सुद्धा 16% ही रिलीफ रॅली आली. त्याच्यानंतर जवळपास 52 वीक हायला ही इंडेक्स ट्रेड करत होती आणि 2018 नंतर इथे करेक्शन आलं किंवा साईडवेज आपण म्हणू शकतो. परत इथे 2020 ला 52 वीकला इथे या इंडेक्सने टच केलं आणि परत इथे कोरोना नंतर एक चांगली रॅली आली. ओके, त्याच्यानंतर पुढे असा इन्सिडेंट कधी झाला तर जानेवारी 2022 नंतर परत या इंडेक्समध्ये करेक्शन आलं. इंडेक्सने 52 वीकला टच केलं 1 2 3 वेळेस आणि प्रत्येक वेळेस टच केल्यानंतर हे इथे रिलीफ रॅली दिली. ह्या तिसऱ्या इन्सिडेंटच्या वेळेस 17% रॅली दिली. त्याच्यानंतर इथे सुद्धा 15% ही रिलीफ रॅली इथं बघायला मिळाली. त्याच्यानंतर इथे जेव्हा म्हणजे 17 एप्रिल 2023 ला इथे सुद्धा एक 20% रॅली आपल्याला बघायला मिळाली. आता सध्याच्या कंडिशनला काय झालंय की असा सेम काहीसा पॅटर्न आपल्याला इथं बघायला मिळतो. म्हणजे डिसेंबर 24 नंतर ह्या इंडेक्समध्ये एक चांगलं करेक्शन आलं. पहिल्यांदा इथे 52 वीक लोला ह्या इंडेक्सने टच केलं. इथून एक जवळपास 25% रिलीफ रॅली दिली. त्याच्यानंतर थोड्या दिवस साईडवेज होतं. आता परत एकदा इथे 52 वीक लोच्या आसपास ही इंडेक्स ट्रेड करते. एकतर पुढच्या काही दिवसात या 52 वीकला टच करेल किंवा इथूनच ही इंडेक्स रिकवर होऊन मे बी 20 ते 25% रिलीफ रॅली ही देऊ शकते. हे कशावरून? या सगळ्या 3 ते 4 प्रकारचे जे काही इंडिकेशन्स आहेत, जे काही पॅटर्न्स आहेत त्याच्यावरून हे आपण बघू शकतो. तुम्हाला हे डायरेक्ट कोणत्याही प्रकारचं बाय सेल होल्डचं रिकमेंडेशन नाहीये. हे फक्त एज्युकेशनल पर्पज साठीच आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्ही हे ॲज अ एज्युकेशनल म्हणून यूज करू शकता. आता हे झालं निफ्टी आयटी इंडेक्स. त्याच्यानंतर आपण एक बघूया की ह्या इंडेक्स मधले जे काही टॉपचे स्टॉक आहेत त्यांच्यामध्ये काय कंडिशन आहे. इथे सुद्धा मी मार्क करून ठेवलंय. सेम काहीसं इंडेक्स मध्ये जे झालंय तेच इथे रिप्लिकेट होतंय. इथे सुद्धा बघा, इथे गॅप डाऊन ओपन झाली, चांगली रिकव्हरी झाली. त्याच्यानंतर या स्टॉक मध्ये जवळपास 16% रिकव्हरी आली. त्याच्यानंतर इथे सुद्धा गॅप डाऊन ओपन झालं 52 वीक लोला, इथे रिकव्हरी आली. तर याच्या बेसिस वरती सुद्धा आपण एक म्हणू शकतो की या स्टॉक मध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारची रिकव्हरी ही येऊ शकते. सेम जर दुसरा स्टॉक बघितला तो म्हणजे इन्फोसिस लिमिटेड. इन्फोसिस लिमिटेड मध्ये सुद्धा इथे बघा, इथे 52 वीक लोला टच केलं. त्याच्यानंतर इमिडिएटली याच्यामध्ये एक रॅली आली जवळपास 25%ची. आता सध्याला ही इंडेक्स किंवा हा स्टॉक, इंडेक्स नाही इन्फोसिस लिमिटेड हा स्टॉक 52 वीक लोला एक्झॅक्टली ट्रेड करतोय आणि इथून पुढे आपल्याला बघणं हे खूप आवश्यक आहे की इथून पुढे आपण हे मागचा जो काही पॅटर्न आहे, मागचा जो काही ट्रेंड आहे तो रिपीट होऊ शकतो का. ओके, सेम इथे सुद्धा झालं, गॅप डाऊन ओपन झालं, 52 वीक लोला टच केलं. त्याच्यानंतर परत एकदा याच्यामध्ये चांगली रिकव्हरी आली. त्याच्यानंतर इथे 52 वीक लोला टच केलं, इथे चांगली रिकव्हरी आली. 52 वीक लोला टच केलं, इथे चांगली रिकव्हरी आली. म्हणजे प्रत्येक वेळे स्टॉक असेल किंवा इंडेक्स असेल, जेव्हा जेव्हा 52 वीक लोला टच करते तेव्हा तेव्हा त्या इंडेक्समध्ये, स्टॉकमध्ये चांगल्या प्रकारची रिकव्हरी आल्याचं आपल्याला बघायला मिळतं. मागच्या हिस्ट्रीवरून बघायला मिळतं. आपण याच्यावरून एकच समजू शकतो की जे खास करून शुक्रवारचं जे सेशन झालं ना त्याच्यावरून, त्याच्यामध्ये जे काही ग्रीन कॅन्डल, चांगल्या प्रकारचे ग्रीन कॅन्डल बनले ना, त्याच्यावरून एक आपण कॉन्फिडन्स घेऊ शकतो की येणाऱ्या काळामध्ये आयटी सेक्टर आणि आयटी स्टॉक याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात डाऊन साईड मुवमेंट नाही होऊ शकत. इथूनच हे स्टॉक हे किंवा इंडेक्स रिकवर हे होऊ शकतात. तुम्हाला जे इंडिकेशन असतील किंवा हे जे काही चार्ट पॅटर्न, हिस्ट्री असेल, हे जर तुम्हाला आवडलं असेल, हे ॲनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा.